हॅलो फ्रेंड्स, मी समीर. आणि मी श्रद्धा. स्वागत आहे तुमच्या श्रद्धा किचन अँड सॅम स्टुडिओमध्ये. इथे तुम्हाला मिळतील स्वादिष्ट घरगुती पदार्थ, झटपट रेसिपीज आणि बरंच काही. नमस्कार मित्रांनो. तर भेंडीची भाजी चिकट होते म्हणून ती तुम्ही खायची टाळता का? तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल तुमच्यासाठीच आहे, ज्यामध्ये आपण बनवणार आहोत परफेक्ट खमंग आणि चविष्ट असा भेंडी मसाला. तर वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम इथे आपण भेंडी घेतलेली आहे. भेंडी निवडताना जास्त जाड भेंडी घेऊ नये, कोवळी व मध्यम आकाराची भेंडी वापरावी. भेंडी जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून पूर्णपणे पुसून घ्यावी, कारण ओलसर भेंडी जर आपण घेतली तर चिरताना ती जो चिकटपणा आहे तो त्यातून येऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला पुसून आपली भेंडी घ्यायची आहे. यानंतर भेंडी जी आहे तिचा पुढचा भाग व मागचा भाग अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक 2 ते 3 भागामध्ये भेंडी जी आहे ती व्यवस्थित कट करून अशी पाहून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा असं होतं की भेंडी कधी कधी आतमधून किडकी असू शकते, त्यामुळे कापताना आपल्याला ते व्यवस्थित पाहून सर्व भेंडी जी आहे ती अशा प्रकारे व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता की भेंडी आपण व्यवस्थित कॉटनच्या कापडाने पुसलेली आहे, त्यामुळे कापतानाही त्यामध्ये जो चिकटपणा आहे तो जास्त येत नाही आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व भेंडी जी आहे ती व्यवस्थित चिरून घ्यायची आहे. यानंतर कापलेली जी भेंडी आहे ती सर्व भेंडी आपल्याला अशा प्रकारे एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. तर आपल्या या भेंडीच्या भाजीसाठी आपण वरतून कोणताही मसाला टाकणार नाही आहे, त्याला इथेच सर्व मसाले आपण आधी मॅरिनेट करून घेणार आहोत. तर यासाठी आपण मिक्सरमध्ये 2 कांदे जे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत. तर आपण अशा प्रकारे एक 4 चमचे जे आहेत ते आपण कांदा जो आहे तो यावरती टाकून घेतलेला आहे. यानंतर आपण यावरती असा बारीक ठेचलेला लसूण जो आहे तो घेतलेला आहे. लसूण जो आहे तो आपण एक 2 पाकळ्या लसणाच्या सोलून घेतलेल्या होत्या. त्यानंतर आपण यावरती एक 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर आपण 1 चमचा धनिया पावडर घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडी काळी मिरीची पूड आपण यावरती घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व मसाले घेतलेले आहेत. मसाल्यांचे जर योग्य मेजरमेंट आपल्याला पाहिजे असेल तर ते आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत. आणि शेवटला आपण यावरती 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपण अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं ओलं व्हावं यासाठी आपण त्यामध्ये तेल जे आहे ते थोडं ओतून घेतलेलं आहे, कारण की पूर्ण कोरडं मिश्रण झालेलं होतं. तर तेल ओतल्यामुळे त्याच्यात थोडा ओलसरपणा आलेला आहे. तर अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असं एकत्र करून एकजीव करून घ्यायचं आहे. आणि यानंतर जे आहे आपण गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक 2 चमचे तेल आपण टाकून घेतलेलं आहे. तर तेल गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्ता असा तडतडला की मग आपल्याला वरतून 1 चमचा जिरं जे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता कढीपत्ता आणि जिरं जे आहे ते अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यानंतर जे आहे आपण मॅरिनेट केलेला भेंडीचा मसाला जो आहे तो पूर्ण आपण कढईमध्ये टाकून घेऊयात. तर अशा प्रकारे सर्व भेंडी आपण कढईत टाकून घेतली की आपल्याला व्यवस्थित सर्व मसाला जो आहे तो हलवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व तेल जे आहे ते पूर्ण भेंडीला लागलं पाहिजे आणि आपल्याला गॅस जो आहे तो हाय फ्लेमला ठेवायचा आहे आणि सतत अशा प्रकारे हलवत राहायचं आहे. तर आपली भेंडीची भाजी जी आहे ती चिकट न होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सुरुवातीची 5 मिनटे आपल्याला हाय फ्लेमवरती झाकण न ठेवता भाजी जी आहे ती अशा प्रकारे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जे आहे की आपल्याला जर असं वाटलं की भाजी आपली तरीही काही चिकट होती आहे तर आपण त्यावरतून जे आहे एक लिंबू अशा प्रकारे पिळू शकता. भेंडीमध्ये लिंबू टाकल्यामुळे भेंडीचा चिकटपणा जो आहे तो नाहीसा होतो.
तर अशा प्रकारे लिंबू टाकून एकदा व्यवस्थित आपण त्याला परत एकदा हलवून घेऊयात. शक्यतो भेंडी बनवताना जे आहे ते मोठं भांडं घेतलं तर व्यवस्थित आणि सुटसुटीत भेंडी होते आणि भेंडी जी आहे ती चिकट होत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला जी भेंडी आहे ती थोडी व्यवस्थित ज्या भांड्या आहे त्यामध्ये पसरवून घ्यायची आहे. त्यानंतर 5 मिनटं हाय फ्लेमवरती आपली भेंडी शिजली तर आपण त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं यावरती आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अशा प्रकारे थोडी आपली भाजी जी आहे ती हलवून घ्यायची आहे आणि एकदा अशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे की आपली भाजी कितपत शिजलेली आहे ते. एकदा आपण भेंडीवरती झाकण ठेवून काढलं तर त्यानंतर जे आहे ते आपल्याला भेंडीची भाजी जी आहे ती सतत हलवायची नाही आहे. त्यामुळे ती भाजी जी आहे ती चिकट होऊ शकते. फक्त आपल्याला एवढंच ध्यान द्यायचं आहे की आपली जी भाजी आहे ती खाली लागली नाही पाहिजे. तर एक 2 ते 3 मिनटातच अजून आपण पाहू शकता की आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे. आणि त्यानंतर आपण याच्यावरती छानपैकी कापलेली बारीक लहान कोथिंबीर जी आहे ती टाकून देऊयात. आणि आपण पाहू शकता आपली भाजी जी आहे ती एकदम छान प्रकारे जी आहे ती तयार झालेली आहे. आणि यामध्ये चिकटपणा जो आहे ते तुम्ही एकदम डोळ्याने सुद्धा पाहू शकता की यामध्ये अजिबात चिकटपणा नाही आहे. एकदम छान अशी आपली सुटसुटीत भेंडीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तर मित्रांनो, असा तयार होतो आपला एकदम खमंग असा भेंडी मसाला, जो की भेंडी न खाणाऱ्या माणसासाठी एकदम आवडीचा असा विषय बनून जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि श्रद्धाज किचन अँड सॅम स्टुडिओला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.